तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अक्षराने जे फ्रूट कस्टर्ड बनवलेलं असतं ते भुवनेश्वरीला अजिबात आवडत नाही. ती म्हणत असते की सुनबाई, तुम्हाला या घरात येऊन इतके दिवस झाले, पण तुम्हाला माहीत नाही का की अधिपतींना थंड पदार्थ चालत नाही, त्यांना ॲलर्जी आहे. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच अधिपती त्या ठिकाणी येतो. तो अक्षराला फ्रूट कस्टर्डबद्दलच विचारत असतो. तर भुवनेश्वरी त्याला विचारते की अधिपती, हे काय चाललंय तुमचं? तुम्हाला कधीपासून हे आवडायला लागलं? आणि त्यावर अधिपती हसतच म्हणतो की आईसाहेब, ही डिश खरंच खूप भारी आहे. आम्ही याआधीसुद्धा एक दोनदा हॉटेलमध्ये खाल्ली आहे आणि आता तर काय मास्तरीणबाई घरीच बनवत आहेत म्हटल्यावर बाहेरपेक्षा घरचं कधीही चांगलंच ना. मात्र भुवनेश्वरीला अधिपतीचं असं वागणं बोलणं अजिबात आवडत नाही. ती म्हणत असते की तुम्हाला थंड पदार्थांनी ॲलर्जी होते, आजारी पडता माहिती आहे ना. तर अधिपती म्हणत असतो की आईसाहेब, एकदा खाऊन काही होत नाही, तुम्ही पण खा. यांच्या हातचं फ्रूट कस्टर्ड एकदा ट्राय करा. मात्र भुवनेश्वरी नकार देत म्हणते की ज्या पदार्थाचं नावच मला आवडत नाही तो पदार्थ तरी मला कसा आवडेल? आम्ही काही ते खाणार नाही. पण अधिपती म्हणत असतो की आईसाहेब, जर तुम्ही खाल्लं नाही तर मग आम्हीसुद्धा खाणार नाही. आणि त्यामुळे भुवनेश्वरी तो पदार्थ खायला तयार होते. दुसरीकडे इराने जेवणाचं ताट फेकून दिलेलं असतं आणि त्यामुळे आई तिच्यावर खूप चिडते. ती इराला समजावण्याचा प्रयत्न करत असते, मात्र इरा काही ऐकून घेत नाही आणि रागातच तिच्या खोलीत निघून जाते. त्यानंतर बाबा आईला समजावत शांत करण्याचा प्रयत्न करतात, मात्र इराच्या अशा वागण्यामुळे ती खूप वैतागलेली असते. आणि मग त्यानंतर बाबा खाली सांडलेलं अन्न स्वतः उचलू लागतात, पण आई त्यांना थांबवते आणि ती स्वतः ते सगळं साफ करते. दुसरीकडे अक्षराने घरातील सगळ्यांना बोलावलेले असते आणि मग धनाजी त्या सगळ्यांना ते फ्रूट कस्टर्ड देतो. अक्षरा भुवनेश्वरीला सुद्धा ट्राय करायला सांगत असते, मात्र भुवनेश्वरी लगेच काही ते खायला घेत नाही. त्यानंतर दुर्गी आणि चंची ते खातात. अधिपतीसुद्धा खातो. त्याला तो पदार्थ खूपच आवडतो. तो अक्षराचं खूप कौतुक करत असतो आणि त्यामुळे भुवनेश्वरी रागातच तिच्याकडे बघू लागते. त्यानंतर अक्षरा विचारते की बाबा कुठे आहेत? ते आले नाहीत का? तर भुवनेश्वरी म्हणते की त्यांना निरोप देऊनसुद्धा ते आले नाही आणि कदाचित त्यांना यायचंसुद्धा नसेल. त्यामुळे ती धनाजीला त्यांना त्यांच्या खोलीतच ते घेऊन जा असं सांगते. मात्र तितक्यात चारुहास सर त्या ठिकाणी येतात आणि ते अक्षराला म्हणतात की बाळा, मी कसा येणार नाही, मलासुद्धा सगळ्यांसोबत बसून एकत्र जेवण करायला आवडतं. आता खोलीत बसून एकट्याने जेवण करायचे दिवस गेले माझे. आणि ते हसतच भुवनेश्वरीकडे बघू लागतात. दुसरीकडे बाबांनी इराला समजावलेलं असतं आणि म्हणून तिने जेवण देखील केलेलं असतं. तर आई तिच्याविषयीच बाबांसोबत बोलत असते आणि तितक्यात इरा त्या ठिकाणी येते. ती घराबाहेर निघालेली असते, त्यामुळे आई तिला थांबवत कुठे चालली आहे हे विचारते. तर इरा रागातच म्हणते की या घरामध्ये माझा श्वास कोंडतोय म्हणून मी बाहेर चालली आहे. तर आई तिला विचारते की इतक्या रात्री कुठे चालली आहेस तू? तर इरा म्हणत असते की शतपावली करायला. त्यावर आई तिला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण इरा ऐकत नाही आणि ती रागातच घरातून बाहेर पडते. तर दुसरीकडे चारुहास सर अक्षराला म्हणत असतात की मला सुद्धा सगळ्यांसोबत राहायला, सगळ्यांमध्ये मिसळायला खूप आवडतं. उगाच दुसऱ्यांवर सत्ता गाजवण्यात मला काही इंटरेस्ट नाही आहे. आणि त्यांचं असं बोलणं ऐकून भुवनेश्वरी खाली मान घालते. आणि मग त्यानंतर अक्षरा भुवनेश्वरीला सुद्धा ते फ्रूट कस्टर्ड ट्राय करायला सांगते. भुवनेश्वरी ते टेस्ट करते. तिला देखील चव खूप आवडते आणि ती देखील अक्षराचं कौतुक करते. त्यामुळे अक्षरा आणि अधिपतीला खूप आनंद होतो. त्यानंतर मग चारुहास सरसुद्धा अक्षराचं कौतुक करत म्हणतात की खरंच हा पदार्थ खूप छान झाला आहे. त्याचा गोडवासुद्धा अगदी परफेक्ट आहे तुझ्यासारखा. आणि त्यामुळे अक्षराला खूप आनंद होतो. मात्र त्यानंतर भुवनेश्वरी अक्षराला म्हणते की सुनबाई, तुमच्या हाताला चव आहे म्हणून तुम्ही प्रत्येक वेळी किचनमध्ये जाऊन काम करायची काही गरज नाही. तुम्हाला जे काही हवं असेल ते धनाजीला सांगा. त्यावर अक्षरा म्हणते की हो मॅडम, मी त्यांना काही रेसिपीज सांगितल्या आहेत, पण आज मला स्वतःला बनवावं वाटलं म्हणून मी बनवलं. तर चारुहास सर देखील तिची बाजू घेत म्हणतात की तुला जेव्हा स्वतःला बनवायचं असेल ना, तेव्हा तू बिनधास्त बनव, कोणालाही घाबरायची गरज नाही आहे. आणि त्यावर अक्षरा हो म्हणते आणि मग ती अधिपतींकडे सगळ्यांचे बाऊल मागते आणि ते किचनमध्ये घेऊन जाण्यासाठी निघते. मात्र तितक्यात दुर्गी म्हणते की याला म्हणतात पडत्या फळाची आज्ञा मानणं. मास्तरीणबाईंनी काम सांगितलं आणि अधिपतींनी लगेच ते ऐकलं. आता काही अधिपती सुनबाईंचंच काम ऐकणार की काय? आईसाहेबांवरचं त्यांचं प्रेम कमी झालं तर नाही आहे ना. आणि दुर्गीचं असं बोलणं ऐकून अधिपतीला राग येतो. दुसरीकडे इरा निखिलला कॉल करून तिला भेटायला बोलावत असते, पण निखिल म्हणत असतो की इतक्या रात्री आपण कुठे भेटायचं,
मी उद्या सकाळी तुला भेटायला येतो, पण इरा काही ऐकत नाही. ती म्हणते की जर तुला आपल्या भविष्याची काळजी असेल तर तू मला घराजवळ भेटायला ये. त्यामुळे मग निखिल तिला भेटण्यासाठी निघतो. तर दुसरीकडे अधिपती दुर्गीला म्हणत असतो की आईसाहेब आमच्यासाठी काय आहेत हे त्यांना आणि मला चांगलंच माहिती आहे आणि त्यांच्यावरचं प्रेम मला असं दाखवण्याची गरज नाही. आम्ही आईसाहेबांसाठी जीवसुद्धा देऊ शकतो आणि पुण्याचं म्हणशील तर काय, आम्ही आईसाहेबांसाठी कितीही पुण्य करू शकतो. आणि अधिपतीचं ते बोलणं ऐकून अक्षराला एक कल्पना सुचते. ती मनाशी विचार करते की हीच योग्य संधी आहे शाळेचा विषय काढण्याची. आणि मग ती अधिपतीला म्हणते की अधिपती मला असं वाटतं की तुम्ही मॅडमच्या नावाने काही दानधर्म करावा, म्हणजे त्याचं पुण्य देखील मॅडमला लागेल. म्हणजे तुम्ही अन्नदान करू शकता, वस्त्रदान करू शकता किंवा शाळेतील मुलांना वह्या पुस्तकं देऊ शकता, त्यांची फी माफ करू शकता. आणि अक्षराचं ते बोलणं ऐकून चारुहास सर आणि अधिपती खुश होतात. भुवनेश्वरी मात्र रागातच तिच्याकडे बघत असते. दुसरीकडे निखिल इराला भेटण्यासाठी येतो. तो तिला विचारत असतो की काय झालं, तू मला एवढ्या तातडीने इथे का बोलावून घेतलं. तर इरा म्हणत असते की आपण दोघे लग्नाचा विचार करत नाही आहे, म्हणून आईने माझं नाव वधूवर सूचक मंडळात नोंदवलं आहे. आणि ते ऐकून निखिलला धक्काच बसतो. तर दुसरीकडे दुर्गी अक्षराला विचारत असते की तुम्ही हे मध्येच दानधर्माचं काय काढलंय. तर चंची देखील म्हणत असते की हो ना, मावशी सणावाराला दानधर्म करतच असते, पण आता तर कोणता सणसुद्धा नाही. तर अक्षरा म्हणते की सणावारालाच दानधर्म करायला हवा असं काही नाही. आणि जर तसंच असेल तर आपण असं समजूया की आम्ही हे 10 दिवसांचं व्रत पूर्ण करून आलो आहोत आणि आता त्याचं उद्यापन आहे आणि त्यामुळे आम्ही दानधर्म करू. मात्र भुवनेश्वरी म्हणत असते की सुनबाई आम्ही इतर कोणताही दानधर्म करू, मात्र शाळेसाठी आम्ही काही देणार नाही. कारण ज्या गोष्टीवर आमचा विश्वासच नाही त्या गोष्टीला आम्ही जर मदत केली तर आम्हाला तरी पुण्य कसं लाभेल. पण अक्षरा तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते. मात्र भुवनेश्वरी ऐकत नाही आणि त्यामुळे शेवटी अधिपतीमध्ये पडतो. तो सुद्धा भुवनेश्वरीला समजावतो आणि म्हणतो की आईसाहेब तुमच्यासाठी आम्ही हा दानधर्म करणारच. आणि तो अक्षराला म्हणतो की ज्या कोणत्या मुलांना वह्या पुस्तकं दप्तरं जे काही द्यायचं असेल ते आम्ही सगळं देऊ. आईसाहेबांसाठी आम्ही काही करायला तयार आहोत. आणि ते ऐकून अक्षराला आनंद होतो. तर अधिपती भुवनेश्वरीला देखील म्हणत असतो की आईसाहेब तुम्ही नाही म्हणू नका, आम्हाला एवढं काम करू द्या आणि तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या. आणि मग भुवनेश्वरीसुद्धा नाईलाजाने म्हणते की ठीक आहे, तुम्हाला जे करायचे ते तुम्ही करा, आमचा आशीर्वाद आहे. त्यामुळे अधिपती खुश होतो. आणि मग त्यानंतर भुवनेश्वरी, दुर्गी, चंची तेथून निघून जातात. तर अक्षरा अधिपतीला म्हणत असते की मी आत्ताच फुलपगारे सरांना कळवते आणि त्यांच्याकडून गरजू मुलांची यादीसुद्धा मागवून घेते, म्हणजे आपल्याला कळेल की कोणाला काय हवं आहे ते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.